तर उद्धव ठाकरे आता पत्रकार परिषदेसाठी निघाले आहेत। आदित्य ठाकरे आता मातोश्रीवरून निघालेले आहेत। वरळीमध्ये आज उद्धव ठाकरे यांची ही महापत्रकार परिषद होणार आहे आणि यासाठी आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे वरळीकडे निघाले आहेत। वरळीच्या डोममध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे। तर उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची ही पत्रकार परिषद जनता न्यायालय असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। सत्य ऐका आणि विचार करा अशी टॅगलाईन यासाठी देण्यात आली। संजय राऊत तसंच अनिल देसाई, विनायक राऊत हे देखील इथे उपस्थित आहेत। घडलेलं आहे ते न सांगता वेगळंच सांगताय हे किती चुकीचं आहे। सुप्रीम कोर्टात दिसेल आणि तुम्ही पण ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या मनामध्ये न्याय निर्माण होईल तुमच्या की कोणाला न्याय मिळालाय कसा न्याय दिलाय। विरोधी नेते अंबादास दानवे देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। उद्धव ठाकरे तर पत्रकार परिषदेला संबोधित करणारच आहेत, परंतु पहिल्यांदा अशा प्रकारच्या पत्रकार परिषदेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आपण सारे जण करा बरोबर आहे, कारण परिस्थिती आणि स्थिती ही तशीच आहे। कारण सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सुद्धा एक ट्रिब्युनल असणाऱ्या विधानसभेच्या अध्यक्षांनी भारतीय जनता कोणीतरी लिहून दिलेला आणि फक्त वाचन केलेलं अशा पद्धतीने निकाल दिलाय। कायद्याच्या कसोटीवर कोणताही न बसणारा हा निकाल दिलेला आहे। मला वाटतं हा निकाल बाकी कोर्ट वगैरे ज्या जे करायचं ते करतील, परंतु जनतेच्या न्यायालयात त्याच्यातल्या फॅक्ट्स पोहोचल्या पाहिजे या हेतून उद्धवजी आज बोलणार आहेत। तुम्ही म्हणताय जनतेच्या न्यायालयात फॅक्ट्स पोहोचल्या पाहिजे, ते असं भाजपकडून आणि शिंदे गटाकडून असं म्हणलं जाते की पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असं स्वरूपाचे कार्यक्रम आयोजन करून जे आहे ते कुठेतरी सहानुभूती जी आहे ती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो। मला असं वाटतं जे उद्धवजी ठाकरे साहेब पत्रकार परिषदेत घेतील त्याच्यावर उत्तर द्यावं, बाकीच्या राजकीय गोष्टी करण्यापेक्षा व्हीप विषयी करावं, पक्षाच्या घटनेविषयी करावं। मग या सगळ्या गोष्टी मला वाटतं ही जागा जी आहे याच ठिकाणी राष्ट्रीय कार्यकारिणी शिवसेनेची झालेली आहे आणि याच कार्यकारिणीमध्ये जे एकनाथ शिंदे आहेत त्यांना शिवसेना नेते याच व्यासपीठावर केलेले आहेत। ते त्यांना त्यावेळेस मान्य होतं का? ती घटना मान्य होती का? मग आताची घटना कशी मान्य नाही? आता ती कुठून झाली पक्षप्रमुख? या पक्षप्रमुखांनी तुम्हाला नेते केलेलं आणि त्यांचाच पक्ष तुम्ही प्रमुख होताय, मग ते सगळं जनतेसमोर येईल। पुरावे काही सादर केले जाणार आहेत का किंवा काही ज्येष्ठ विधितज्ञ असतील त्यांच्याद्वारे काही या पत्रकार परिषद संबोधित केले जाणार? पण आम्ही तर साक्षीदार आहे, आम्ही तर त्या सगळ्या कार्यकारिणीला उपस्थित होतो 13च्या पण आणि 18च्या पण, आणि स्वतः ज्यांच्यावर हा खटला चालला त्यातले मेजॉरिटी मला माझ्या माहितीप्रमाणे जे विधानसभा अध्यक्ष तेही एका कार्यकारिणीला होते। याच्यातल्या जे ते चुकीची म्हणतात ना ते सुद्धा त्याला उपस्थित होते आणि म्हणून जनतेच्या न्यायालयात येऊ द्या, जे व्हायचं ते होईल। जनतेच्या न्यायालयात येऊ द्या, जे व्हायचं ते होईल अशा प्रकारची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी यांनी दिलेली आहे। भास्कर जाधव देखील आहेत। अवघे काही मिनिटं या पत्रकार परिषदेला राहिलेले आहेत। भास्कर जाधव सर, लीगल टीम यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि इथे आपण पाहतोय की सगळेच महत्त्वाचे नेते जे वकिलांनी लावून धरलेली होती किंवा विधानसभा अध्यक्षांच्या समोर सुनावणी जी सुरू होती त्यावेळी जे काही मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते ते सुद्धा मुद्दे व्यवस्थितपणे आणि विस्तृतपणे मांडण्यासाठी वकिलांची टीम सुद्धा वरळीच्या डोममध्ये थोड्याच वेळामध्ये पोहोचते आहे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। मात्र वरळीच्या डोममध्ये आपण पाहतोय की खालच्या सभागृहामध्ये बसलेली लोक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवाय वरती सुद्धा काही लोक जे आहेत किंवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा आहेत ते सुद्धा जमायला सुरुवात झालेली आहे आणि ही महापत्रकार परिषद झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष सुद्धा पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यामुळे दोन्ही पत्रकार परिषदेमध्ये प्रामुख्याने कुठले मुद्दे मांडले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण वकिलांची टीम या महापत्रकार परिषदेला उपस्थित असणार आहे, त्यांच्या माध्यमातून काही मुद्दे जे आहेत ते ठळकपणे मांडले जाणार आहेत आणि त्यामुळे आजची ही महापत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आपण पाहतो की ठाकरे गटाचे हे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते पहिल्या रांगेत बसलेले आहेत आणि व्यासपीठावरती सुद्धा अजून सुद्धा आपण पाहतो की